नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप देशमुख, कृषी पर्यवेक्षक या पदावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय घनसांगवी अंतर्गत कृषी विभागामध्ये कार्यरत आहे. आज आपण शासन निर्णय दिनांक 19 एप्रिल 2023 बद्दल माहिती घेऊया. हा शासन निर्णय शेतकरी अपघात विमा योजनेशी संबंधित आहे. आपणा सर्वांना तर माहीतच आहे की 2015-16 ला या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नाव देऊन शासनाने या योजनेमध्ये जी यापूर्वी 1 लाखाची अपघातग्रस्तांना मदत होती ती त्याऐवजी 2 लाख करण्यात आली. पण ज्या तत्परतेने आणि ज्या वेळेमध्ये शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून ज्यावेळेस हा प्रस्ताव विमा कंपनीकडे जातो त्यावेळेस जे अपेक्षित होते शासनाला की विमा कंपनीकडून पात्र म्हणजे अपघातग्रस्तांच्या वारसांना ज्या वेळेत मदत मिळणे गरजेचे होते त्या वेळेत मदत मिळण्यास काही ठिकाणी विलंब दिसून आला. काही ठिकाणी विमा कंपनीकडून अनावश्यक कागदपत्रांची पूर्तता नाही किंवा काही नियमावरती बोट ठेवून मदत देण्यास विलंब करण्यात आला किंवा काही वेळेस शेतकरी वारसदाराला कोर्टामध्ये सुद्धा जावे लागले. हे सर्व घडत असताना शासनाने प्रत्येक वर्षी यामधील अडचणीचा अभ्यास करून दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्यामध्ये विमा हा शब्द काढून टाकण्यात आला. त्याऐवजी सानुग्रह अनुदान हा शब्द यामध्ये घेऊन सदर योजनेस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे नाव देण्यात आले. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की या शासन निर्णयामधील जे काही महत्त्वाचे बारकावे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे आणि ज्या वेळेस शेतकरी कुटुंबामध्ये एखादा अपघात घडतो आणि शेतकरी कुटुंबातील एखादा कर्ता माणूस जातो त्यावेळेस त्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळतो तो व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द अपुरे आहेत. त्यावेळेस शासन घडलेली घटना बदलू शकत नाही किंवा गेलेला कर्ता माणूस परत आणू शकत नाही. पण त्यावेळेस त्या कुटुंबाला जी गोष्ट तातडीने गरजेची असते ती म्हणजे आर्थिक हातभार. कारण त्या घरामध्ये कुणीतरी शिकत असतं, कुणीतरी विवाह योग्य असतं किंवा कुणीतरी वयोवृद्ध त्या शेतकऱ्याचे मातापिता उपचाराच्या गरजेमध्ये असतात. त्यावेळेस शासनाकडून ही जी 2 लाखाची मदत देण्यात येते त्यातून शेतकऱ्याला त्या दुःखातून सावरण्यासाठी काहीतरी आधार मिळतो. आणि आधार म्हणण्यापेक्षा त्यावेळेस शेतकऱ्याला एक मनामध्ये एक भावना तयार होते की माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेस कोणत्या तरी रूपाने कृषी विभागाच्या माध्यमातून का असेना पण शासन माझ्या सोबत आहे. आणि खरंच सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस आपल्यावरती एखादी दुःखद घटना घडते त्यावेळेस आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही भावना आपल्याला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी खूप गरजेची आहे. आणि वेळोवेळी शासन वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्याच पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत असते. त्याच प्रकारे शासन कृषी विभागाच्या मार्फत शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा राहण्याचा सक्षमपणे या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तर आपण सर्वप्रथम पाहू की शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न येतो की अपघात म्हणजे नक्की काय, की या योजनेसाठी कोणते अपघात पात्र आहेत. कारण कोणतीही योजना म्हणलं की त्यासाठी काही निकष हे आलेच. त्यामुळे आपण या शासन निर्णयातील या अपघाताचे काही जे पात्र प्रकार आहेत त्याबद्दल सर्वप्रथम माहिती घेऊया. पहिला आहे की शेतीचे व्यवसाय करताना होणारे अपघात. आपण पाहतो की सध्या काढणीचा मळणीचा हंगाम चालू आहे, सोयाबीनची काढणी चालू आहे, येणाऱ्या काही दिवसामध्येच तुरीचा हंगाम चालू होईल काढणीचा. त्यावेळेस आपण पाहतो की मळणी यंत्र चालू असतं आणि अनावधानाने मळणी यंत्र चालू असताना एखादा अपघात घडतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो. त्यानंतर आहे वीज पडणे. मान्सून पूर्व असो किंवा अवकाळी असो, प्रामुख्याने आपण मराठवाड्यामध्ये तर वीज पडण्याचं प्रमाण आकडेवारी पाहिली तर थोडं जास्त जाणवतं. माझ्या माहितीप्रमाणे मराठवाडा हा वीज प्रवण क्षेत्रामध्ये येतो असं बरेच जण म्हणतात. तर पडणारी वीज आपण थांबवू शकत नाही, पण अशा अपघाताच्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस शेतकऱ्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याला आपण या माध्यमातून मदत देऊ शकतो. त्यानंतर आहे पूर, सर्पदंश, विंचूदंश आणि विजेचा शॉक. ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळा
सर्पदंश होण्याचा किंवा विजेचा शॉक लागण्याचा संभव असतो. त्यानंतर आहे जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे. बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो की शेतकऱ्यांना डुकराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर आहे आणि काही वेळेस आपण पाहतो की काही भागामध्ये बिबट्या येणे किंवा अन्य वन्य प्राण्यांचा वावर असणे त्यामुळेही शेतकऱ्यावर अपघाताद्वारे मृत्यू ओढवू शकतो. त्यानंतर आहे नक्षलवाद्याकडून होणारी हत्या किंवा खून. विविध रस्ते रेल्वे अपघात. आता रस्ते अपघाताचे म्हणाल तर असा एकही दिवस महाराष्ट्रामध्ये जात नाही की त्यावेळेस रस्ते अपघातातून मृत्यू ओढवत नाही. त्यानंतर आहे उंचावरून पडून होणारा अपघात, दंगल किंवा बाळंतपणातील मृत्यू. हे अपघात यासाठी पात्र आहेत. त्यानंतर आता आपण पाहूया की पात्रता. यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता अशी आहे की जो अपघातग्रस्त आहे तो महाराष्ट्र राज्यातील वैयक्तिक खातेदार म्हणून नोंद असणारा शेतकरी किंवा नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य म्हणजे आई, वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मुलगी. ह्या योजनेमध्ये काही वर्षापूर्वी फक्त शेतकरी म्हणजे जो खातेदार आहे वैयक्तिक खातेदार तोच समाविष्ट होता. पण शासनाने काही वेळा आपण पाहतो की शेती घरातील सर्वजण करत असतात पण अल्पभूधारक ज्यावेळेस शेतकरी असतो त्यावेळेस ती शेतजमीन ही कोणाच्या तरी एकाच्याच नावे असते. बऱ्याचशा वेळा पाहतो की आपण शेती ही वडीलधाऱ्या माणसाच्या नावावर असते आणि शेती करणारा तरुण युवक असतो तो शेती करत असतो आणि शेतीचा व्यवसाय करत असताना किंवा शेतीच्या कामानिमित्त बाहेर फिरताना ज्यावेळेस रोड अपघात होतो त्यावेळेस त्याच्या नावावर जमीन नसते म्हणून त्याला या योजनेतून आर्थिक लाभ भेटत नाही. त्यामुळे शासनाने या बाबीचा विचार करून शेतकरी कुटुंबातील एक सदस्य की जो ज्याच्या नावावर शेती नाही त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा आहे मुद्दा वय. यामध्ये वय जे आहे ते 10 ते 75 या वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. त्यानंतर आपण पाहूया की अपघाताची बाब आणि यासाठी मिळणारं अर्थसहाय्य. अपघाती मृत्यू ज्यावेळेस ओढवतो त्यावेळेस यामध्ये 2 लाखाची मदत दिली जाते. त्यानंतर अपघातामध्ये आता तुम्ही म्हणाल की अपघात झालाय, मृत्यू झालेला नाहीये पण कायमस्वरूपी अपंगत्वाला आहे, ते याच्यामध्ये समाविष्ट आहे का? तर हो, ते पण याच्यामध्ये समाविष्ट आहे. पण त्याच्यामध्ये काही निकष आहेत की एखादा अपघात झाला आणि त्यामध्ये अपघातग्रस्ताचे 2 डोळे किंवा 2 हात किंवा 2 पाय कायमस्वरूपी निकामी झाले तरी सुद्धा त्याला 2 लाखाची मदत देता येते. आता तुम्ही म्हणाल अपघात झालाय, 2 डोळे गेले नाहीत, 2 हात गेले नाहीत, 2 पाय गेले नाहीत, पण एकच डोळा गेला आहे त्यावेळेस काय? तर तेही सांगतो की ज्यावेळेस अपघातग्रस्ताचा 1 डोळा, 1 हात किंवा 1 पाय पूर्णतः निकामी होतो त्यावेळेस त्याला 1 लाखाची मदत दिली जाते. पण ज्यावेळेस 1 डोळा आणि 1 हात किंवा 1 डोळा आणि 1 पाय अशा ह्याच्यामध्ये ते अवयव निकामी होतात त्यावेळेस पण त्याला 2 लाखाची मदत दिली जाते. आता त्याच्यानंतर आहे ती म्हणजे आपण अपघाताचा प्रकार पाहिला, अपघाताला मिळणारी मदत पाहिली. मग आता तुम्ही म्हणाल की आता अपघात घडल्यानंतर कागदपत्र कोणती द्यायची? घटना दुःखद आहे मित्रांनो, पण या दुःखद घटनेमधून सुद्धा आपल्याला शासन स्तरावरती एखादी मदत मिळवायची असेल किंवा शासन स्तरावरती तो अपघात झालाय हे सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काही कागदपत्र आवश्यक आहेत. तर ती कागदपत्र अशी आहेत. पहिलं कागदपत्र आहे 7/12 की ज्यावरून तो अपघातग्रस्त हा शेतकरी आहे हे सिद्ध होतं किंवा त्या अपघातग्रस्ताच्या कुटुंबातील कुणीतरी इतर सदस्याच्या नावावर जमीन आहे हे सिद्ध होतं. त्यानंतर आहे मृत्यूचा दाखला. त्यानंतरचं कागदपत्र आहे शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाट्याकडील गाव नमुना 6 क नुसार मंजूर झालेल्या वारसाची नोंद. त्यानंतरचा आहे चौथा, आपण जे सांगितलं की यामध्ये वय 10 ते 75 आहे तर हे वय सिद्ध करण्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा यापैकी एक. त्यानंतर आता अपघात झाला आहे किंवा काही घटना अशा असतात त्यासाठी आपल्याला FIR, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, PM रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा आणि पोलिसांचा अंतिम अहवाल ह्या गोष्टी कागदपत्र आवश्यक असतात. त्यानंतर आहे महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्याकडे सर्वसामान्य शेतकरीच नाही तर अनेक लोकांचं लक्ष नाही ते म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना. ज्यावेळेस रोडवरती अपघात होतो शासनाकडून या योजनेद्वारेच
मदतीसाठीच नाही तर बरेचसे लोक वेगवेगळ्या विमा कंपनीकडे स्वतःहून आपला विमा उतरवतात आणि ज्यावेळेस त्यांचा अपघात होतो ते विमा क्लेमसाठी तिथं त्या कंपनीकडे जातात त्यावेळेस ती विमा कंपनी विचारते की तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे आहे का. आपल्याला वाहन चालवता येत असतं पण अनावधानाने आपण वाहन चालवण्याचा परवाना काढत नाही. त्यावेळेस विमा कंपनी त्या नियमावरती बोट ठेवते की तुम्हाला वाहन चालवण्याचा कायदेशीर अधिकार नसल्यामुळे आम्ही तुम्हाला विमा देऊ शकत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना, तरुण शेतकरी मित्रांना अतिशय नम्रपणे सांगायचे की या योजनेसाठीच नाही, तुम्ही स्वतः सुद्धा काही विमा कंपनीचे ग्राहक असाल किंवा विमा उतरवला असाल तर त्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. नुसता वाहन चालवण्याचा परवानाच नाही तर तो परवाना विहित वेळेमध्ये नूतनीकरण सुद्धा त्याचं झालं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, वाहन चालवण्याचा परवाना घेतो नंतर ते पाहत नाही त्यामधील बारकावे. तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना पाहिला तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं याला मुदत किती आहे. विहित मुदतीमध्ये आपला परवाना आपण नूतनीकरण केला पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल अपघाताचा प्रकार पाहिला, अपघाताचे कागदपत्र पाहिली, आता आम्ही हे कागदपत्र घेऊन काय करायचं. तर घटना घडल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये आपण हे सर्व कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करायचे. संबंधित तालुका कृषी अधिकारी म्हणजे ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्या भागातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपण याचा संपर्क करून आपल्याकडे जी कागदपत्र आहेत ते आपण कागदपत्र कृषी कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत. या योजनेच्या संदर्भात वेळोवेळी कृषी कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्याद्वारे आपणाला माहिती तर दिली जातेच, पण ज्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा असं होतं की घटना घडल्यानंतर घरातील कर्ता पुरुष मृत्यू झालेला असतो, वयोवृद्ध मातापिता असतात, काही ठिकाणी तर जे वारसदार असतात ते निरक्षर सुद्धा असतात पत्नीला. काही ठिकाणी एवढी मोठी दुःखद घटना घडल्यानंतर काही कार्यालयामध्ये कागदपत्र काढण्यासाठी जाण्याची त्यांची मानसिक स्थिती नसते. त्यावेळेस मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की अपघात घडल्यानंतर त्यांचे काही आप्तेष्ट असतील किंवा मित्र नातेवाईक असतील त्यांनी जर कृषी कार्यालयामध्ये संपर्क केला आणि नुसतं जरी सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे आणि काही कागदपत्र काढण्यासाठी किंवा काही मार्गदर्शनासाठी कृषी विभागाची आवश्यकता आहे, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आमच्या प्रत्येक कृषी कार्यालयातील त्या संबंधित गावातील जे संबंधित कर्मचारी असतील ते अतिशय तत्परतेने आपणास मदत करतात आणि आपणाला या योजनेबद्दल पूर्ण माहिती देऊन ज्या ज्या विभागाचे आपणाला कागदपत्र आवश्यक असतील त्याची रीतसर माहिती देऊन तुम्हाला ज्याही ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी कृषी विभाग अतिशय तत्परतेने आपल्याला साथ देतो आणि आपल्याला लागणारी पूर्ण मदत या ठिकाणी कृषी विभागामार्फत केली जाते. या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. फक्त गरजेचं आहे तुम्ही कार्यालयामध्ये संपर्क करणे आणि सांगणे की बाबा अशी अशी घटना घडलेली आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की घटना घडल्यानंतर वारसदार कुणाला समजायचं, तर घटना घडल्यानंतर वारसदार कायदेशीर कोण आहे. अपघातग्रस्ताची पत्नी किंवा पत्नीचा अपघात झाला असेल तर अपघातग्रस्ताचा पती, त्यानंतर अविवाहित मुलगी किंवा अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचा वडील किंवा अपघातग्रस्ताची सून किंवा अन्य कायदेशीर वारसदार. अनुक्रमे या क्रमाने अपघातग्रस्ताचे वारसदार ग्राह्य धरले जातात. आता तुम्ही म्हणाल की या योजनेमध्ये विमा हा शब्द काढला, सानुग्रह अनुदान हा शब्द टाकला, मग आता विमा कंपनी नाही येता आमचा दावा मंजूर कोण करणार. तर यासाठी शासनाने जो तुम्हाला शासन निर्णयाचा दिनांक सांगितला त्या दिनांकापासून तालुका स्तरावरती एक समिती गठीत केली आहे की जी माननीय तालुक्याचे तहसीलदार या कमिटीचे अध्यक्ष असतात, माननीय BDO याचे सदस्य असतात, त्यानंतर त्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, RTO यांचे प्रतिनिधी आणि तालुका कृषी अधिकारी या कमिटीचे सदस्य सचिव असतात. या कमिटीमार्फत प्रत्येक महिन्याला प्राप्त प्रस्तावांचा आढावा घेतला जातो आणि त्याच ठिकाणी कागदपत्रांची छाननी करून प्रस्ताव पात्र म्हणून घोषित केला जातो आणि शेतकऱ्याला तत्काळ मदत दिली जाते. किंवा काही कारणास्तव प्रस्ताव अपात्र झाला असेल तर त्याची रीतसर कारणं वारसदाराला सांगून त्यानंतर वारसदार जिल्हा कमिटीकडे त्याबाबत दाद मागू शकतो किंवा अधिकची माहिती घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल बरेचसे तुम्ही अपघाताचे प्रकार,
कागदपत्र सर्व सांगितलं, पण असेही काही अपघात असतील की जे यामध्ये समाविष्ट नाहीत. तर त्याबद्दल पण आपण माहिती पाहूया की काही अपघात असे असतात जे या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत. तर त्यामधील पहिला प्रकार आहे नैसर्गिक मृत्यू. माणसाचा जन्म म्हणले की माणसाला हा मृत्यू हा आलाच, नैसर्गिक मार्गाने येणारा मृत्यू या योजनेमध्ये समाविष्ट नाही. त्यानंतर विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व. आता तुम्ही म्हणाल हात डोळा निकामी झालाय, पण तो अपघाताने नाही, फार पूर्वीपासून झालाय, तर त्याचा यामध्ये समावेश नाही. त्यानंतर आहे आत्महत्या, म्हणजे स्वतःहून जीवन काही कारणास्तव संपवलं असेल तर त्याला आपण अपघात म्हणू शकत नाही. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, त्याचा यामध्ये समावेश होत नाही. अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात. तर तुम्ही कागदपत्र ज्यावेळेस आपण सांगितले त्यावेळेस आपण एक गोष्ट सांगितली होती की पीएम म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट. तुम्ही म्हणाल की आता शेतकरी आहे, अपघात झालाय, मग पोस्टमार्टमची काय गरज आहे? तर पोस्टमार्टम मधून आपल्याला हा मुद्दा लक्षात येतो की ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस अपघातग्रस्त हा कोणत्याही अंमली पदार्थाच्या अंमलाखाली होता का? तर या माध्यमातून हे पण सांगायचे की ज्यावेळेस अंमली पदार्थाच्या अंमलाखाली आपण असतो त्यावेळेस झालेला अपघात यासाठी ग्राह्य धरला जात नाही. त्यानंतर आहे भ्रमिष्टपणा. काही लोकांना तो आजाराचा एक प्रकार आहे की ह्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यांचा मृत्यू ओढवतो. त्यानंतर आहे शरीरांतर्गत होणारा आकस्मिक रक्तस्राव. मोटार शर्यतीमधील अपघात. आपण शर्यतीचे वेगवेगळे प्रकार पाहतो, त्यावेळेस जे शर्यतीमध्ये अपघात होतो तो याच्यामध्ये समाविष्ट नाही. युद्ध, सैन्यातील नोकरी आणि शेवटचा आहे जवळच्या लाभधारकाकडून झालेला खून. रक्ताच्या नात्यातून झालेला खून याच्यामध्ये अपघात म्हणून समाविष्ट नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या योजनेच्या माहिती पाहिली त्याचे लाभार्थी वाढावे अशी शासनाची किंवा कृषी विभागाची आणि माझीही धारणा नाही, पण होणारी दुःखद घटना आपण टाळू शकत नाही. मी सुरुवातीला पण सांगितलं, शासनाची आणि पर्यायाने कृषी विभाग म्हणजे शासनासोबत काम करणाऱ्या कृषी विभागाची या योजनेमध्ये एकच भूमिका आहे की अपघात टाळू शकत नाही, पण अपघातानंतर जे ओढवलेलं दुःखद प्रसंग आहे त्यावेळेस शेतकऱ्यासोबत असण्याची भावना निर्माण करणे, शेतकऱ्याला आधार देणे हा याच्या माध्यमातून उद्देश आहे. आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना, सर्व तरुण शेतकरी बांधवांना किंवा माझ्या मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच आवाहन करतो, आपण आपल्या आजूबाजूला पाहत असाल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अरे माझ्या मित्राचा तर असाच अपघात झाला होता, फक्त आपण एखाद्या कार्यालयात संपर्क केला नाही, कुणाला कळवलं नाही, म्हणून त्याला ही मदत मिळायची राहून गेली. तर असं व्हायला नको. हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच आहे की आपण पाहतो आजूबाजूला एखादा अपघात घडतो, पण त्यांच्या घरात कार्यालयामध्ये संपर्क करणारं कुणी नसतं, अनावधानाने राहून जातं. तर आपण हा व्हिडिओ पाहावा, व्हिडिओच्या माध्यमातून याची पूर्ण माहिती घ्यावी आणि आपल्या आजूबाजूला जर कुठं अपघात झाला तर याची संबंधित तालुका कृषी कार्यालयामध्ये कल्पना द्यावी, ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. आणि आपण सोशल मीडियावर आजकाल पाहतो की आपण बरेचसे व्हिडिओ शेअर करत असतो, त्यामध्ये काही आवश्यक असतात, काही अनावश्यक असतात, पण हा व्हिडिओ जर आपण शेअर केला तर निश्चितच आपण एखाद्या कुटुंबाला दुःखामध्ये त्याच्यासोबत असण्याचा आपण पुण्य मिळवू शकता. तर माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देता येईल. धन्यवाद.